महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संयुक्त गट क परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। या निर्णयाला युवक काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला असून हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे। तांत्रिक त्रुटी आणि गैरव्यवहाराच्या भीतीमुळे तसेच पारदर्शकतेच्या दृष्टीने ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आयोगाच्या परिपत्रकात असलेल्या परस्पर विरोधी मुद्द्यांवर युवक काँग्रेसने आक्षेप घेतला आहे। विशेषतः मनुष्यबळ आणि तांत्रिक सोयी सुविधांबाबतच्या दाव्यांमधील विसंगतीवर त्यांनी बोट ठेवले आहे। आयोगाने हा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास राज्यव्यापी लोकशाही आंदोलन करण्याचा इशारा अमरावती शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांनी दिला आहे। नमस्कार, मी वैभव देशमुख, अध्यक्ष अमरावती शहर युवक काँग्रेस। आज ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आमचा युवक काँग्रेस असा म्हणजे की नुकत्याच आपणाला माहिती आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSCने जो निर्णय घेतला आहे की यानंतरच्या सगळ्या पूर्वपरीक्षा ज्या होतील त्या ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा CBT पद्धतीने घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे याला संपूर्ण राज्यभरातील जे परीक्षार्थी आहेत, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे यांचा तीव्र विरोध आहे। ह्या निर्णयामुळे MPSC परीक्षेची पारदर्शकता नष्ट होत आहे असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे आणि त्याला युवक काँग्रेसचं आमचं समर्थन आहे। तर MPSCने हा CBTचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आम्ही युवक काँग्रेसतर्फे आमचे प्रदेश अध्यक्ष शिवराजजी मोरे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू आणि हा निर्णय मागे घेण्यास या MPSCला भाग पाडू। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।